आजच्या या ग्रामसेवक नाही, आता सहाय्यक आहे ना, ग्राम रोजगार सहाय्यक. काय करायचं आहे, ग्रामसेवक का सहाय्यक काय? या मेळाव्याला उपस्थित स्थानिक खासदार रवींद्र वायकरजी, राहुल शेवाळेजी, श्रीकांत शिंदे, हेमंत पाटील, सिद्धेश कदम, गोपाळ लांडगे, नवीन गवळी, संदीप माने आणि आपल्या महिला आघाडीच्या सर्व पदाधिकारी, अमोल वातोडे आणि उपस्थित सर्व मान्यवर. व्यासपीठ मोठा आहे आणि राज्यातल्या कानाकोपऱ्यातून आलेले सर्व ग्राम रोजगार सहाय्यक बांधव भगिनी आणि पत्रकार मित्रांनो, आदिशक्तीचा उत्सव सुरू आहे आणि त्यासाठी नवरात्रोत्सवाच्या आपल्याला सगळ्यांना मी शुभेच्छा देतो. आपल्या सगळ्यांना खूप खूप धन्यवाद देतो. खरं म्हणजे आणि आपल्या सर्वांच्या आयुष्यात सुख, समृद्धी, आनंद, आपल्या जीवनामध्ये चांगले दिवस येऊ दे, या आई जगदंबेच्या चरणी मी प्रार्थना करतो. आजच्या या मेळाव्याला उपस्थित राहताना मला आनंद होतोय. मी आता संभाजीनगरहून आलोय. हा खरं म्हणजे हा एक आगळा वेगळा कार्यक्रम आहे. सर्वसामान्यांचा, गोरगरिबांचा हा वचनपूर्तीचा सोहळा आहे आणि याचा मला आनंद आहे. कारण 17 वर्षापासून हा प्रलंबित असलेला विषय मला सोडवण्याचं भाग्य मिळालं, याबद्दल मी आपल्या सगळ्यांना धन्यवाद देतो. राज्यातल्या 28,000 पेक्षा जास्त ग्रामसेवक, ग्राम रोजगार सेवक होते. त्याच्या नावामध्ये बदल करणं आणि त्यांच्या वेतनामध्ये बदल करणं, त्यांना काहीतरी सरकारच्या माध्यमातून कायम असा ठोस असा निर्णय घेणं, हे माझ्या कारकिर्दीमध्ये झालं, याचा आनंद मला. आणि जनतेच्या आयुष्यात आनंद आणि समाधान निर्माण करण्यासाठी आम्ही 2 वर्षापूर्वी महायुतीचं सरकार स्थापन केलं. पहिल्या दिवसापासून जनतेचे आशीर्वाद आपल्या सरकारच्या सोबत आहेत. खरं म्हणजे वेगवान निर्णय आणि धडक अंमलबजावणी हा कार्यक्रम आम्ही आखला आणि बघतो, करतो, पाहतो, नियम बघतो हे आमच्या डिक्शनरीमध्ये नाही. आमचे निर्णय लाल फितीत अडकळत नाहीत, रेंगाळत नाहीत. सरकारी काम आणि 6 महिने थांब हे आमच्याकडे नाही. त्यामुळे निर्णय घेतला, घोषणा केली, मग हवेत विरली, प्रिंटिंग मिस्टेक झाली, असं पण आमच्याकडे नाही. जे बोलतो ते करतो, जे होणार आहे तेच बोलतो. बाळासाहेब सांगायचे की निर्णय घेताना, शब्द देताना एकदा नाही, 10दा नाही, 100दा विचार करा, पण एकदा निर्णय घेतला की मागं फिरायचं नाही. आणि म्हणून आपलं सरकार आता लाडकं सरकार झालेलं आहे, सर्वसामान्यांचं लाडकं सरकार. हे का झालं? कारण गेल्या 2-2.25 मगाशी मी आल्यावर मला आपले खासदार वायकर म्हणत होते, डोळ्याचं कसं आहे. आता डोळ्याचा चष्मा होता तो काढला आणि आता दुसरा चष्मा घातला. त्यांना म्हणालो डोळ्याला, ते म्हणाले डोळे जागेवर आहेत ना. बोले आता फिरतोय भिंगरी लावून पायाला, आता डोळे जागेवर, तर जनतेच्या आशीर्वादामुळे माझ्या डोळ्यांना काय होणार नाही आणि आरोग्याला देखील काय होणार.
खरं म्हणजे लोक मला विचारतात तुम्ही झोपता कधी, जेवता कधी आणि एवढी ऊर्जा एनर्जी तुमच्यामध्ये येते कुठून? मी त्यांना एवढंच सांगतो, किती काम केलं, आता 18 तास, 20 तास, 22 तास, कधी कधी 24 तासही कमी पडतात, परंतु जेव्हा मी लोकांमध्ये जातो तेव्हा गर्दी आणि लोक हीच माझी ऊर्जा आणि टॉनिक आहे, हेच माझं पॉवर आहे. त्यामुळे आपल्या सगळ्यांच्या शुभेच्छा, आशीर्वाद हे या ठिकाणी सोबत आहेत. त्यामुळेच एवढे मोठे निर्णय, धाडसी निर्णय आम्ही घेऊ शकलो. शेवटी मी देखील एक सर्वसामान्य शेतकरी कुटुंबातला एक कार्यकर्ता आहे. सामान्य परिवारातून मी आलोय. मगाशी खासदारांनी सांगितलं, हेमंत पाटलांनी सांगितलं, सर्वसामान्य कुटुंबातून जेव्हा माणूस पुढे येतो आणि या राज्याचा प्रमुख होतो, या राज्याचा मुख्यमंत्री होतो, त्यावेळेस सर्वसामान्यांच्या वेदना, संवेदना आणि त्यांच्या व्यथा आणि अडचणी माहीत असतात. आणि म्हणूनच आम्ही हा निर्णय घेतला. हा ऐतिहासिक निर्णय आहे. हा आतापर्यंतच्या इतिहासामधला खरं म्हणजे अनेक निर्णय आम्ही घेतले, परंतु मला इथं आल्यानंतर सगळ्यात जास्त आनंद तुम्हाला दिल्यामुळे झाला, तुमच्याबद्दल निर्णय घेतल्यामुळे झाला. आणि आता सगळ्यांनीच भावना व्यक्त केल्या की आता एक टप्पा झालाय, पुढच्या वेळेस दुसरा टप्पा, दुप्पट टप्पा हे झाल्याशिवाय राहणार. आणि आता कमिटी वगैरे काही नाही, डायरेक्ट डीबीटी. आता तुम्हाला शेवटी हे देणारं सरकार आहे, हे घेणारं सरकार नाही. ही देना बँक आहे, ही लेना बँक नाही. पूर्वीचं सरकार महाविकास आघाडीचं आणि महायुतीचं सरकार यामध्ये खूप फरक आहे. हे सर्वसामान्यांचं, गोरगरिबांचं, शेतकऱ्यांचं, कष्टकऱ्यांचं, वारकऱ्यांचं, माझ्या माता भगिनींचं, माझ्या लाडक्या बहिणींचं, माझ्या लाडक्या भावांचं, माझ्या लाडक्या ज्येष्ठांचं हे सरकार आहे. खरं म्हणजे आम्ही लाडक्या बहिणींची योजना केली, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना. विरोधकांनी एवढा आटापिटा केला, अरे 1,500 रुपयात काय होतंय, 1,500 रुपयात काय तुम्ही महिलांना विकत घेताय का, लाच देताय का, भीक देताय का. अरे काय वाटेल ते शब्द तुमच्या तोंडाला येईल ते बोललात. या माझ्या लाडक्या बहिणी, या चंडिका, आदिशक्ती, माझ्या म्हणजे दुर्गेचं रूप आहे, नवरात्री आहे. आणि यांच्या वाटेला जाल तर तुम्ही जळून खाक झाल्याशिवाय राहणार नाही. म्हणाले खात्यात पैसे येणार नाहीत, हे बोगस आहे, हे फक्त चुनावी जुमला आहे. आणि जेव्हा खात्यात पैसे सुरू झाले तेव्हा म्हणाले लवकर लवकर काढा नाही तर सरकार काढून घेईल, लवकर लवकर काढा नाही तर सरकार काढून घेईल. आणि बँकेमध्ये, बँकेच्या बाहेर भल्या मोठ्या रांगा माझ्या बहिणी लावू लागल्या. त्यांना आम्ही सांगितलं आम्ही दिलेले परत घेणार नाही, आणखी देणार, आणखी देणार, आणखी देणार. आणि मला सांगायला अभिमान वाटतो की जुलै, ऑगस्ट, सप्टेंबर, ऑक्टोबर आणि नोव्हेंबर 3 हप्ते गेले. आता ऑक्टोबर आणि नोव्हेंबर म्हणजे
हे दुष्ट सावत्र भाऊ मध्येच काहीतरी आचारसंहिता आणून म्हणतील यांची बंद करा, म्हणून आम्ही ऑक्टोबर आणि नोव्हेंबर दोन्ही हप्ते ॲडव्हान्स मध्ये देतोय. म्हणजे आम्ही ॲडव्हान्स देणारे आहोत, ॲडव्हान्स घेणारे नाही. पूर्वीचं सरकार हप्ते घेणारं होतं म्हणून गृहमंत्री पण आत गेले, पण आमचं सरकार माझ्या लाडक्या बहिणींच्या खात्यात हप्ते भरणारं आहे. हा फरक आहे. कारण तुमच्या घरात पण माझ्या लाडक्या बहिणी आहेत, त्यामुळे त्यांनाही याचा लाभ होणार आहे. आणि तुम्ही पण आता लाडक्या बहिणींचं आमचं वजन वाढलंय, महत्त्व वाढलंय. तुम्ही पण सगळ्यांनी नीट राहा, नीट वागा आमच्या लाडक्या बहिणींची. लाडक्या भावांचं काय म्हणाले, लाडक्या बहिणी केले, लाडक्या भावांचं काय. मी म्हणालो तर लाडके भाऊ कधी यांना प्रेम उतू आलं, कारण सगळेच गेले सोडून. पण म्हणालो लाडके भावांना पण आम्ही देणार. आणि देशातलं पहिलं राज्य आहे मुख्यमंत्री युवा प्रशिक्षण योजना सुरू करणारं, प्रशिक्षण भत्ता देणारं हे पहिलं राज्य आहे. शेतकऱ्यांचा देखील निर्णय घेतला. 7.5 HP पॉवरचं पंपाने शेती करणाऱ्या शेतकऱ्यांचं वीज बिल माफ करण्याचा निर्णय घेतला. म्हणाले वीज बिल पुढचं माफ केलंय, मागचं काय. अरे आम्ही पुढचं घेत नाही तर मागचं काय घेणार. कारण हा शेतकरी आपला अन्नदाता आहे, मायबाप आहे. आणि असे निर्णय आम्ही घेतले. तुम्हाला सांगतो संवेदनशील सरकार काय. 12:30 वाजता रात्री या तुमच्या एकनाथ शिंदेने एका टीव्हीवर बातमी बघितली की एका मुलीने उच्च शिक्षण घेता येत नाही, तिला इंजिनियर व्हायचं होतं, पण 50% सरकार भरते, 50% पालक वडील ते त्यांना भरायची ऐपत नव्हती. वडिलांवर आई वडिलांवर बोजा नको, भार नको, म्हणून त्या मुलीने आत्महत्या केली. मी त्याच रात्री निर्णय घेतला, ज्यांना डॉक्टर, इंजिनियर, वकील, MBA, फायनान्स जे काय व्हायचंय तिला पूर्ण 100% फी माफ करण्याचा निर्णय सरकारने घेतला. आता तुमच्या मुलीबाळींना पण तुम्ही उच्च शिक्षित करू शकता. हे सरकारचं काम आहे. याच्यासाठी सरकार पाहिजे का स्वतःच्या स्वार्थासाठी, स्वतःच्या प्रॉपर्ट्या बनवण्यासाठी. मला काय मिळालं, गरीब जनतेला काय मिळालं हे विचार करणारं सरकार पाहिजे. आणि म्हणून लेक लाडकी लखपती योजना आम्ही केली. बघा बारीक बारीक लक्ष ठेवलंय. मुले जन्माला आल्यानंतर मुलाला आपण शिकवतो पुढं, मुलीला मागं टाकतो. पण मुलगी जन्माला आल्यावर 5,000, पहिलीत गेल्यावर 6,000, 5वीत गेल्यावर 7,000, 11वीत गेल्यावर 8,000 आणि वयाच्या 18व्या वर्षापर्यंत 1,00,000 रुपये त्या मुलीच्या खात्यामध्ये. म्हणजे 10वी नंतर पण ती मुलगी पुढे शिकली पाहिजे. आम्ही निर्णय घेतला. ज्येष्ठांसाठी वयोश्री योजना केली, त्यालाच देखील श्रीकांतने खूप पाठपुरावा केला. ज्येष्ठांना पैसे पाहिजे, त्यांच्या हातात काही नसतं, त्यांना 3,000 करण्याचा निर्णय घेतला. तीर्थदर्शन योजना आम्ही सुरू केली. काही ज्येष्ठांना पंढरपूरला जायचंय, शिर्डीला जायचंय, अयोध्येला जायचंय, पैसे नाहीत, त्यांचाही निर्णय घेतला. आणि आता अयोध्येला पहिल्या ट्रेन सुटल्या, कोल्हापूरहून घेतल्या, मुंबई ठाण्यातून घेतली, आज संभाजीनगर मधून अयोध्येला राम मंदिराचं दर्शन घ्यायला या ट्रेन सुटल्या. म्हणजे आम्ही जे निर्णय घेतो ते कागदावर नाही, त्याची अंमलबजावणी होते, अंमलबजावणी. आणि म्हणून
तुम्ही तर खरं म्हणजे खरं महत्त्वाचा एक भाग आहात. MREGS म्हणजे आपलं काय रोजगार हमी योजना, रोजगार हमी योजना त्याचं खरं मेन तुम्ही बॅकबोन आहात. गावाचा विकास करणारे तुम्ही त्या गावाचे प्रमुख आहात. महात्मा गांधी म्हणत होते शहराकडून गावाकडे चला. आता गावाचा विकास करण्याची संधी तुमच्या हातात आहे. त्याच्यामध्ये आज आम्ही अनेक लोकांना दिले. कोतवाल, पोलीस पाटील, ग्रामसेवक, अंगणवाडी सेविका, सरपंचाचं मानधन सगळं दुप्पट केलं, काही वाढवलं. तुम्हाला देखील मी सांगितलं काय करणार आहे ते. आणि त्यामुळे आता तुम्ही योजना दूत बना. म्हणजे ज्या योजना सरकारने केल्यात त्या म्हणजे रोजगार हमीची कामं आपल्याला करायचीच आहे. तुम्हाला त्या मला वाटतं 8,000 रुपये केले नाही ना. 8,000 आणि 2% इन्सेंटिव्ह. म्हणजे तुम्ही जेवढी कामं जास्ती कराल तेवढे तुम्हाला पैसेही जास्ती मिळतील. पण पूर्वी शाश्वती नव्हती, आता शाश्वत तुम्हाला मानधन मिळणार. तुम्हाला जे काही पैसे देणार ते तुम्हाला त्याची गॅरंटी असणार. आणि म्हणून तुम्हाला सांगतो मी, केंद्र सरकार आणि राज्य सरकार, केंद्र सरकारचा विकास ग्राम देशाचा विकास झाला पाहिजे. पण गावापासून आपण सुरुवात केली तर मग पुढे राज्य, मग देश, मग हे सगळं जिल्हा. त्यामुळे तुम्ही महत्त्वाचे घटक आहात. आणि म्हणून तुमच्याबद्दल जो निर्णय घेतलाय त्याचं मला खूप समाधान, आनंद आहे. कारण तुम्हाला देखील मुलाबाळांना शिकवायचं आहे, त्यांना मोठं करायचं आहे. त्याची चिंता तुमची आम्ही मिटवली आहे. एखादा घरात आजारी माणूस पडला, एखादा ऑपरेशन आहे तर चिंता होते. तर आम्ही सरकारने 1.5 लाखाची महात्मा ज्योतिबा फुले आता 5 लाख रुपये केली आहे. त्यामुळे कुठलंही काही झालं तरी 5 लाखापर्यंत. प्रधानमंत्री महोदयांनी आयुष्यमान भारत मध्ये 5 लाख केलेत. 5 लाख केलेत ना त्यांनी भाऊ. म्हणजे आता तुम्हाला आरोग्याची पण चिंता नाही. त्यामुळे तुम्हाला मी एवढंच सांगतो, ग्रामीण अर्थव्यवस्था मजबूत करणं याचा खऱ्या अर्थाने तुम्ही मधला दुवा आहात. तुम्ही खऱ्या अर्थाने महत्त्वाचा घटक आहात. आणि म्हणून गावामध्ये जी कामं काढायची आहेत त्या कामात देखील आम्ही आता ग्राम विकास योजनेमध्ये अनेक कामं त्याच्यामध्ये इन्क्लूड केलेली आहेत. जी पूर्वी आहेत ती आहेत, आणखी ती सोपी कशी होतील, सुटसुटीत कशी होतील, सुलभता कशी येईल यासाठी देखील आम्ही प्रयत्न केलेला आहे. आणि म्हणून खऱ्या अर्थाने तुम्हाला मी एवढंच सांगतो की बचत गट, महिला बचत गट त्यांना सक्षम केलं आहे. मी मगाशी सांगायचं राहून गेलं की महिला बचत गट, महिला ज्या आहेत, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना त्याच्यावर टीका खूप केली, योजना बंद करण्यासाठी खूप प्रयत्न केले. पण हे महायुतीचं सरकार आहे, हे कोणी किती प्रयत्न केला तरी सुद्धा ही योजना बंद होणार नाही. आणि त्यासाठी निवडणुका डोळ्यासमोर ठेवून आम्ही निर्णय नाही घेतलाय. या सर्व बहिणींच्या जीवनामध्ये चांगले दिवस आणण्यासाठी आम्ही निर्णय घेतला. बचत गटाला सक्षम करणं, त्यांना स्वतःच्या पायावर उभं करणं. मुख्यमंत्री स्वयंरोजगार योजना आहे. उद्योग विभागामध्ये 35% सबसिडी माध्यमातून देखील छोटे मोठे उद्योग आहेत त्याला चालना देण्यासाठी ती योजना आहे. मला अभिमान आहे की तुम्ही देखील यामध्ये लाडक्या बहिणींना, लाडक्या भावांना मदत करा. या सर्व योजना त्यांच्यापर्यंत पोहोचवा. खऱ्या अर्थाने तुम्ही
या योजनांचे शिल्पकार होण्याची संधी तुमच्या हातामध्ये आहे. आणि म्हणून या गावागावामध्ये गावात शेतकऱ्यांची प्रगती, मुलींची प्रगती, महिलांची प्रगती, बांधवांची प्रगती, ज्येष्ठांची प्रगती, हे सगळे विचार डोळ्यासमोर ठेवून आम्ही निर्णय घेतला आहे. आता बघा, तुम्ही एक ग्राम रोजगार सहाय्यक आहात. आता तुमच्या घरात माझी लाडकी बहीण आहे, लाडका भाऊ आहे, त्याचबरोबर ज्येष्ठ आहे, त्याचबरोबर मुलगी आहे. हे सगळं जर आपण केलं तर एका कुटुंबाला जर हिशोब केला तर किती पैसे मिळतात हे कधी कुठल्या सरकारने विचार केला नाही. एक इकोसिस्टीम आम्ही तयार केली आहे की याचा फायदा सर्व कुटुंबाला झाला पाहिजे. आणि म्हणून माझ्या लाडक्या बहिणींना आम्ही 1,500वर नाही ठेवणार. ताकद वाढली, तुम्ही आता लाडके भाऊ सगळे आहात आणि लाडक्या बहिणी पण माझ्या आहेत. 1,500 रुपयाचे आम्ही बळ ताकद वाढवलं तर 2,000 करू, 2,000चे 2,500 करू, 2,500चे 3,000 पण करू. आणि 3,000पेक्षा जास्ती ताकद दिली तर त्याच्यापेक्षा जास्त देताना पण आम्ही हात आकडता घेणार नाही. तुम्ही बहिणींच्या बद्दल बोलल्यावर टाळ्या कमी का वाजवल्या? अरे आज माहोल काय राज्यामध्ये, सगळीकडे रस्त्यावर लाडकी बहीण योजना कार्यक्रमामध्ये उत्साह संचारलाय. कुणीतरी कधीतरी त्यांचा विचार केलेला आहे. हा आता त्यांना डायरेक्ट त्यांना स्वतःचे पैसे त्यांच्या खात्यात येतील. लाडक्या बहिणींच्या मनाने तुमच्या पण डायरेक्ट डीबीटी. अरे बाबा, काँग्रेसच्या सरकारमध्ये राजीव गांधी स्वतः म्हटले होते डीबीटी पाहिजे ना तुम्हाला, डीबीटी. म्हणून मगाशी मी सांगितलं नो कमिटी, ओनली डीबीटी. राजीव गांधी म्हणाले होते की केंद्रातून 1 रुपया आला तो शेवटच्या माणसापर्यंत पोचेपर्यंत त्याचे फक्त 15 पैसे मिळतात. म्हणजे 85% कट कमिशन आणि करप्शन मध्ये जातात. हे मी नाही बोलत, हे राजीव गांधी जेव्हा प्रधानमंत्री होते त्यांचे शब्द आहेत. आता कट कमिशन रद्द, नेशन फर्स्ट. आणि म्हणून मोदीजींनी दिलेला रुपया हा थेट अख्खा बंदा रुपया लोकांपर्यंत आपण पोचवतो. मध्ये अडते नाही, कडते नाही, एजंट नाही, दलाल नाही, कोणी नाही. आणि म्हणून तुमच्या बाबतीत पण हाच निर्णय आम्ही घेणार. आणि म्हणून मी सीएम म्हणजे लोक आमचा फुल फॉर्म चीफ मिनिस्टर, पण मी म्हणतो सीएम म्हणजे कॉमन मॅन. आणि हा माझा समोर बसलेला हा कॉमन मॅन आहे. तुम्हीच मुख्यमंत्री समजून काम करायचं आहे. कारण राज्याने जे निर्णय घेतले ते लोकांपर्यंत पोहोचवण्याचं काम तुम्हाला करायचं आहे. तुम्हाला याची बक्षिसी तुम्हाला अपेक्षित नाही तेवढी देण्याचं काम हा एकनाथ शिंदे करेल. कारण आतापर्यंत घेतलेले निर्णय
महायुतीचे माझे दोन्ही उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसजी, अजितदादा कधी नाही म्हटले नाहीत, कारण त्यांना माहीत आहे माझा प्रामाणिक स्वभाव आहे. एकदा बोललो की बोलतो आणि करून दाखवतो. आणि म्हणून मी जनतेच्या दरबारामध्ये दूध का दूध पाणी का पाणी झालं पाहिजे यासाठी 2.5 वर्ष महाविकास आघाडीचं सरकारमध्ये झालेलं काम बघा, बंद पाडलेले प्रकल्प बघा, आणि ते बंद पाडलेले प्रकल्प पहिलं सरकार आल्याबरोबर सुरू केले. सगळीकडे बघा राज्यामध्ये कामं सगळीकडे सुरू आहे, विकासाची कामं सुरू आहेत. दुसरीकडे तुम्ही सांगता उद्योग पळवले. या एकनाथ शिंदेने दावोस मध्ये जाऊन 5 लाख कोटीचे करार केले. स्वित्झर्लंडमध्ये एक फोरम 80% कामाला सुरू. आता गेल्या 2 महिन्यातच करार झाले. आज रोजगार वाढतोय, आज उद्योग येत आहेत. हे राज्य इंडस्ट्री फ्रेंडली स्टेट झालंय, म्हणजे हे राज्यामध्ये उद्योग येत आहेत. कारण त्यांना आता एक खात्री आहे, एक सहकार्याची भूमिका घेणारं सरकार आहे. तिसरीकडे कल्याणकारी योजना, एकीकडे विकास, एकीकडे उद्योग, तिसरीकडे कल्याणकारी योजना होऊ द्या. दूध का दूध पाणी का पाणी 2.5 वर्ष तुमचे आणि 2 वर्ष आमचे तुलना करा. आणि म्हणून मी मगाशी म्हणालो की आम्ही घेणारे नाही, आम्ही देणारे. 17 वर्ष करताय, पण तुम्हाला शाश्वती नव्हती. तुम्ही पण माणसं आहात, तुम्हाला पण मुलं बाळ आहेत, तुम्हाला पण परिवार आहे. आणि म्हणून तुमचा विचार आमच्या सरकारने केला की तुम्हाला देखील मान सन्मान मिळाला पाहिजे, तुमच्या परिवाराची प्रगती झाली पाहिजे, तुमच्या कुटुंबात सुखाचे समाधानाचे आनंदाचे दिवस आले पाहिजे, तुमचं जीवन बदललं पाहिजे. कारण तुम्ही गावामध्ये काम करणारे आहात. तुमचं जीवन बदललं, तुम्ही समाधानी असाल तर गावाचा उद्धार होईल, गावाचा विकास होईल. अन्यथा गावाचा विकास करणारे जर दुखी असतील तर गाव सुखी कसा होईल? म्हणून तुम्हाला आम्ही सुखी करण्याचा निर्णय घेतला. वायकरांनी मगाशी सांगितलं, या शहराचा विषय, पोलिसांचा विषय, पोलीस सण उत्सव काही त्यांना नसतं. ते कायदा सुव्यवस्थेचं रक्षण करतात, पालन करतात, उन्हात वाऱ्यात पावसात उभे राहतात. पण रिटायर झाल्यावर त्यांना बाहेरचा रस्ता बघावा लागतो. म्हणून त्यांनी भावना व्यक्त केल्यात. त्यांच्या भावनेच्या मुख्यमंत्री सहमत आहे. आणि पोलिसांना देखील या ठिकाणी खात्री पाहिजे की पुढे त्यांच्या निवासाचं काय, त्याला FSI किती लागेल तेव्हा देऊ आपण, कारण नगरविकास माझ्याकडेच आहे. त्यामुळे FSI बद्दल चिंता करू नका. FSI काय खायचं आहे आपल्याला? अरे तो जर दिला आणि पोलिसांना घरं मिळत असतील तर यापेक्षा दुसरं समाधान काय असू शकतं? पोलिसांनी समजा आता अन्याय अत्याचार करणारे लोक, छोट्या मुलीबाळींवर, अशा लोकांनी पोलिसांवर गोळीबार करायचा. जेव्हा घटना झाली तेव्हा म्हणाले याला फाशी द्या, याला बोलवा, आम्ही त्याला फाशी देतो, आम्ही त्याला ठार करतो, आम्ही त्याला मारतो, आम्ही त्याला देतो. आणि तोच नराधम पोलिसांवर गोळीबार करतो तेव्हा पोलिसांनी त्याला गोळी झाडली आत्मसंरक्षणासाठी, तर मग त्या पोलिसांवर टीका करता? अरे कुठली भूमिका घेता?
दोन्हीकडून चालता, दोन्हीकडून वाजवता, लाज वाटली पाहिजे. अशा नराधमांची बाजू आपण घेता. आणि म्हणून अशा कर्तव्यदक्ष पोलिसांच्या माग सरकारने उभं राहिलं पाहिजे. ते हे सरकार आहे, ते हे सरकार आहे. आणि म्हणून अशा नराधमांना या ठिकाणी माझ्या मुली बाळींकडे, माता भगिनींकडे वाकड्या नजरेने पाहण्याची हिंमत होता कामा नये. म्हणून मी या ठिकाणी गेल्या आठवड्यामध्येच बैठक घेतली. महिला सुरक्षा अभियान या ठिकाणी माझ्या माता भगिनी निर्भयपणे फिरल्या पाहिजे. आणि जो कोणी असा काम नराधम करेल त्याला काय मिळालं पाहिजे? फाशीची शिक्षा. चुकीला माफी, चुकीला माफी, हे सरकारचं काम असलं पाहिजे. आणि म्हणून पोलिसांचा विषय आमच्या दृष्टीने खूप महत्त्वाचा, तो आम्ही निर्णय घेऊ. बीडीडी चाळीचा घेतलाय. मुंबईतल्या अनेक इमारतींचा विकास आहे, तो थांबलाय, याचाही निर्णय घेऊ. आता झोपडपट्टी मुक्त मुंबई झाली पाहिजे. बाळासाहेबांचा थोडासा विषय मुंबई आणि इतर शहरांच्या बाबतीत मी बोलतो. बाळासाहेबांनी सांगितलं 40 लाख झोपडपट्टी वासियांना मोफत घरं. अरे मुख्यमंत्री असताना 2.5 वर्षात एकाला तरी दिलं का घर? पण या एकनाथ शिंदेने 17,000 रमाबाई कॉलनी आंबेडकर, रमाबाईत ना, रमाबाई नगरच्या 17,000 घरांना भाडे करून चेक दिले. 3 लाख, 5 लाख, 7 लाख. आणि मुंबईतल्या SRA रखडलेले प्रकल्प, धोकादायक इमारतींचे प्रकल्प काम आमचं महायुती सरकार करणार. शेवटी हे सरकार सर्वसामान्यांचं आहे. जशा अडचणी, जशा समस्या, तशा त्या सोडवण्याचं काम आपल्याला केलं पाहिजे. आणि म्हणून मी तुम्हाला मनापासून धन्यवाद देईन. आज मला सांगायला अभिमान वाटतो की केलेल्या कामाची पोचपावती आज जनता देते आहे. जिकडे जातोय तिथे स्वागत होतंय. माझे बांधव भगिनी, लहान मुलं सगळे आनंदात आहे. एक या राज्यामध्ये कधी नव्हे एवढे निर्णय आपण घेतले. सरकार असतं त्यासाठी, निर्णय घेण्यासाठी असतं. कायदा लोकांच्या भल्यासाठी असतो, लोक कायद्यासाठी नसतात. कायदा लोकांच्या भल्यासाठी असतो आणि तो कायदा राबवणं हे सरकारचं काम असतं. आणि म्हणून मी जेव्हा असा विचार करायचो की कधी असा अधिकार जर प्राप्त झाला तर माझ्या आयुष्यातला प्रत्येक क्षण माझ्या महाराष्ट्रातल्या जनतेच्या भल्यासाठी मी खर्च करेन आणि तो दिवस माझ्यासाठी आनंदाचा असेल. आणि म्हणून 2-2.25 वर्षामध्ये मी निर्णय घेऊ शकलो. माझी सगळी टीम, दोन्ही उपमुख्यमंत्री, मंत्रिमंडळ, अनेक निर्णय आम्ही घेतले. आणि म्हणूनच आजचा निर्णय देखील खूप मोठा निर्णय आहे. अनेक वर्षापासून प्रलंबित असलेला निर्णय आहे. आणि मग एवढे सगळे जे निर्णय घेतले त्याच्यात सगळ्यात महत्त्वाचा आणि मोठा निर्णय माझ्यासाठी आजचा आहे, तुमच्याबद्दल घेतलेला. मी श्रीकांतला मनापासून धन्यवाद देतो की खरं म्हणजे त्याचं काम बघून देखील मला अभिमान आहे. कारण शेवटी ज्यांनी लोकांची मिटवली भ्रांत, ज्यांनी लोकांची मिटवली भ्रांत, त्याचं नाव आहे श्रीकांत. पहिल्यांदा उभा राहिला तेव्हा एकनाथ शिंदेचा मुलगा म्हणून त्याची ओळख होती. पण दुसऱ्यांदा खासदार श्रीकांत शिंदे ही ओळख त्यांनी मिळवली कामाच्या जोरावर. तिसऱ्यांदा तर मी गेलोच नाही तिकडे प्रचाराला, 1-2 वेळा गेलो असेल. त्यामुळे तुमच्या निर्णयाबद्दल त्यांनी खूप पाठपुरावा केलेला आहे.
त्यामुळे आणि श्रीकांतनी पाठपुरावा केला याचा अर्थ तुम्ही समजून जा की तुमचं पुढं पण कारण शेवटी मी तुम्हाला एवढंच सांगेन, मला पण काही लोक आज पण श्रीकांतला कोणीतरी टार्गेट केलं, बोले कार्ट बिर्ट म्हणाले, मला पत्रकार म्हणाले, अरे कार्ट काय काम करतं याचा रिपोर्ट तर बघा. आणि माझ्या पोराशी काय लढता, बापाशी लढण्याची हिंमत ठेवा. आणि म्हणून माझ्या दाढीवर पण खूप टीका केली, पण मी काय टीकेला आरोपाला आरोपातून उत्तर देत नाही. पण मी एवढंच सांगतो की ही होती दाढी म्हणून उद्ध्वस्त झाली महाविकास आघाडी. अरे चालू सरकार टांगा पलटी करून टाकला, सरकारमधून पाय उतार झालो, बघितलं नाही पुढे काय होणार. परंतु या महाराष्ट्रातल्या जनतेच्या भल्यासाठी, या महाराष्ट्रातल्या जनतेच्या मनातलं सरकार आणण्यासाठी आम्ही धाडस केलं. त्याची नोंद फक्त राज्याने नाही, देशाने नाही, तर 32 जगातल्या 32 देशांनी घेतली. आणि सर्वसामान्यांचं सरकार स्थापन झालं. आणि आज आम्ही धाडस केलं नसतं तर तुमचाही निर्णय झाला नसता. आणि म्हणून मला अभिमान आहे की आम्ही धाडसी निर्णय घेतला 2-2.25 वर्षापूर्वी. आणि अनेक धाडसी निर्णय जनतेसाठी आम्हाला घेण्याची संधी मिळाली, हे आमचं भाग्य आहे. आणि म्हणून मी तुम्हाला खूप खूप शुभेच्छा देतो, मनापासून आपलं अभिनंदन करतो. येणारा दसरा, दिवाळी आपल्याला सगळ्यांना सुखाची, समृद्धीची, आनंदाची जाओ. आणि चिंता करू नका. तुम्हाला फक्त मी एवढंच सांगतो, तुम्ही सरकारने केलेली कामं आणि रोजगार हमी योजनेमधून गावात जास्तीत जास्त कामं करता येतील याचा पाठपुरावा करा. आणि तुम्हाला एकच मी सांगतो, जे सरकारने एवढ्या योजना केलेल्या आहेत त्या फक्त लोकांपर्यंत पोचवा. या कामाची आणि केलेल्या कामाची जनता येणाऱ्या निवडणुकांमध्ये पोचपावती दिल्याशिवाय राहणार नाही. सर्वसामान्यांचं महायुतीचं सरकार पुन्हा या राज्यामध्ये यावं यासाठी तुम्ही सगळेजण प्रयत्न करा. तुमच्या पाठीशी महायुती खंबीरपणे उभी राहील देतो, शुभेच्छा देतो आणि या ठिकाणी थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.